HSC बोर्ड म्हणजे 12वीच्या फिजिक्स या विषयाचा आपण पहिला चॅप्टर आज स्टार्ट करूया, ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. तर विषयाकडे वळण्याच्या आधी ह्या चॅप्टरचं नाव काय आहे ते समजून घेऊया. रोटेशनल डायनामिक्स यामध्ये दोन शब्दांचा अंतर्भाव आहे. एक आहे रोटेशनल आणि एक आहे डायनामिक्स. तर पहिल्यांदा आपण डायनामिक्स म्हणजे काय ते बघूया. डायनामिक्स हा शब्द पुन्हा ही एक ब्रांच आहे डायनामिक्सची. ती कशाची ब्रांच आहे तर ही ब्रांच मेकॅनिक्स पासून सुरुवात झालेली आहे. तर मेकॅनिक्स दिस वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम मोशन. When the object is continuously changes its position, it is said to be in motion. तर मोशन पासून मेकॅनिक्स हा शब्द तयार झालेला आहे, ज्यात मेकॅनिक्स ही फिजिक्सची ब्रांच आहे, जिथं वेगवेगळ्या टाईप्सच्या मोशन्सचा अभ्यास केला जातो. तर मेकॅनिक्समध्ये पण दोन प्रकार येतात, स्टॅटिक्स आणि कायनेटिक्स. तर स्टॅटिक्स हा शब्द स्टडी पासून डिराइव्ह केलेला आहे. तर स्टॅटिक्स म्हणजे द बॉडी, इट इज द स्टडी ऑफ द ऑब्जेक्ट विच इज ॲट रेस्ट ऑर इन इक्विलिब्रियम पोझिशन. तर बॉडी रेस्टमध्ये किंवा इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये कधी राहते तर ड्यू टू फ्रिक्शनमुळे देखील ती स्टेडी स्टेटमध्ये किंवा इक्विलिब्रियम स्टेटमध्ये राहते. तर द स्टडी ऑफ द ऑब्जेक्ट विच इज ॲट रेस्ट इज कॉल्ड ॲज द स्टॅटिक्स. अँड अनादर ब्रांच ऑफ मेकॅनिक्स इज द कायनेटिक्स. कायनेटिक्स इज दिस वर्ड रिलेट्स टू मोशन. म्हणजे बॉडी ॲक्च्युली मोशनमध्ये असेल तर त्या मोशनचा अभ्यास हा कायनेटिक्स या ब्रांचमध्ये केला जातो. कायनेटिक्स या ब्रांचमध्ये पण पुन्हा दोन ब्रांचेस पडतात, हे उपविभाग पडतात. एक आहे कायनेमॅटिक्स आणि दुसरं आहे डायनामिक्स. तर पुन्हा कायनेमॅटिक्स म्हणजे काय तर इथं देखील मोशनचा अभ्यास होतो, डायनामिक्समध्ये देखील मोशनचा अभ्यास होतो. पण नेमका फरक काय आहे तर when the study of object is done without considering its a cause of motion, then this study is called as the kinematics. And another branch of the kinetics is the dynamics. The dynamics मध्ये actually कॉजचा विचार केला जातो. तर कारण काय असतं त्या बॉडीच्या मोशनसाठी तर याचा अभ्यास हा डायनॅमिक्समध्ये केला जातो. तर कायनेटिक्समध्ये काही फिजिकल क्वांटिटीजचा जास्त विचार केला जातो. म्हणजे मग डिस्टन्स असेल, डिस्प्लेसमेंट असेल किंवा स्पीड असेल स्केलर क्वांटिटी, आणि वेक्टर क्वांटिटी व्हेलॉसिटी असेल, ॲक्सिलरेशन असेल. तर या सगळ्या फिजिकल क्वांटिटीजचा अभ्यास हा कायनेमॅटिक्समध्ये केला जातो. तर कॉज ऑफ मोशनमध्ये मग फोर्स असेल, एनर्जी असेल, पॉवर असेल, अशा पद्धतीच्या फिजिकल क्वांटिटीजचा अभ्यास हा डायनामिक्समध्ये केला जातो. लेट्स सी द मीनिंग ऑफ रोटेशन in the term rotational dynamics. For that purpose, let us see the types of the motion. There are two main types of the motions, linear motion and the circular motion. The linear या नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की the motion of the object in the straight line is called as the linear motion. The motion of a car along the straight road is called as the linear motion. Then the circular motion. आता समजा एखादा ऑब्जेक्ट अशा पद्धतीनं गोलाकार फिरत असेल, that means the motion of the object along the circumference of the circle, then the type of the motion is called as the circular motion. तर समजा एखाद्या वर्तुळाच्या परिघाच्या दिशेनं एखाद्या ऑब्जेक्टची मोशन होत असेल तर त्याला सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. आपल्याला एक्झाम्पल घेता येईल, द मोशन ऑफ द मून अराउंड अर्थ, The motion of electron around nucleus is the example of the circular motion. आता रोटेशनल मोशन हा देखील सर्क्युलर मोशन सारखाच असेल असं आपलं थोडंफार कन्फ्युजन होईल. तर रोटेशनल मोशन दिस इज ऑल्सो द टाईप ऑफ द सर्क्युलर मोशन. पण ह्या दोघांमध्ये एक बेसिक डिफरन्स आहे. आता समजा आपण एखादा फॅनचं एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल सिलिंग फॅन असेल या पद्धतीनं. तर सिलिंग फॅनमध्ये दिस इज द रिजिड सपोर्ट to which the fan is fixed, and these are the three blades of the fans. Now here, if we consider the tip of the fan, then we can say that the tip of the fan is moving along the circumference of the circle. So the motion of the tip of the fan is the circular motion. But if we consider the overall motion of the fan with its shaft, then we can say that the overall motion of the fan is the rotational motion. So what should be the basic difference between circular motion and the rotational motion? The basic difference is that in circular motion the axis of rotation
is outside the body, while in rotational motion the axis of rotation lies inside the body. पुन्हा एकदा आपण बघूया. या सर्क्युलर मोशन मध्ये समजा this is the object which is revolving around the along the circumference of the circle, and here this is the fixed point. जर आपण जर यामध्ये प्लेन ऑफ रोटेशन आपण होरिझॉन्टल दाखवला तर इथं हा जो पॉइंट आहे ज्याच्या अक्रॉस याची मोशन होत असते, याच्यातून आपण एखादी स्ट्रेट लाईन काढली तर दिस स्ट्रेट लाईन इज कॉल्ड ॲज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. So this straight line is the axis of rotation. Here it can be seen that this axis of rotation lies outside the body. इथं ही बॉडी आहे आणि हा axis of rotation या बॉडीच्या बाहेर आहे. पण इथं या ठिकाणी मात्र या फॅनचा ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण विचारात घेतला तर या शाफ्टच्या अलॉंग, म्हणजे ह्या सिलिंग फॅन जो आपण तिथं रिजिड सपोर्टला जिथं फिक्स केलेला असतो त्या शाफ्टच्या अलॉंग या फॅनचा ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल. सिम्पल एक्झाम्पल जर आपण टॉप घेतला, आपण भोवऱ्याचं एक्झाम्पल घेतलं तर यामध्ये पण आपल्याला लक्षात येईल की या भोवऱ्याची मोशन या पद्धतीनं असते. प्रत्येक ह्या टॉपचा आपण एक प्रत्येक पॉईंट जर आपण विचारात घेतला तर प्रत्येक पॉईंटची मोशन ही सर्क्युलर मोशन असेल. पण ओव्हरऑल दिस स्पिनिंग टॉप आपण जर विचार घेतला तर ॲक्सिस ऑफ रोटेशन हा या टॉपच्या मधून जाईल अँड द मोशन ऑफ दिस टॉप टेक्स प्लेस अराउंड दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन. We can take the example of motion of earth around itself is the rotational motion. Now let us see the characteristics of circular motion. First characteristic is that सर्क्युलर मोशन इज ॲक्सिलरेटेड मोशन. ॲक्सिलरेशन म्हणजेच काय, जर व्हेलॉसिटी बदलत असेल तर म्हटलं जातं की बॉडी ही ॲक्सिलरेटेड मोशनमध्ये आहे. आता समजा एखादा ऑब्जेक्ट असेल ज्याची मोशन ही सर्क्युलर मोशन आहे. समजा ॲट दिस पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम, म्हणजे या क्षणाला त्याची लिनियर व्हेलॉसिटी कशी आपण काढणार, तर दिस लिनियर व्हेलॉसिटी इज टँजन्शियल टू इट्स पाथ. म्हणजेच ह्या जी स्ट्रेट लाईन काढलेली आहे टँजन्शियल ही आहे डायरेक्शन ऑफ द लिनियर व्हेलॉसिटी. ॲट दिस इन्स्टंट ऑफ टाइम डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी इज दिस. Here direction of linear velocity is this. So the linear velocity is continuously changes along its path, hence circular motion is the accelerated motion. Then second one is the circular motion is the periodic motion. ठराविक वेळेनंतर, ठराविक कालावधीनंतर त्याचा जो काही पाथ आहे त्याची पुनरावृत्ती होत असते, त्याच्या मोशनची पुनरावृत्ती होत असते, म्हणून ती पिरियॉडिक मोशन असते. आता इथं ही जी काही हा जो काही पाथ आहे, ही जी काही ट्रान्झॅक्टरी आहे त्याला ऑर्बिट असं म्हटलं जातं. तर या ऑर्बिटमध्येच सर्क्युलर मोशन होत असते आणि ठराविक कालावधीमध्ये ती रिपीट होत असते, त्याच्यामुळे त्याला पिरियॉडिक मोशन असं म्हणतात.